बोलले हे बघ, तू जे काही करतेस ना त्याला स्वतःच्याच आयुष्याचं मातेर करून घेणं असं म्हणतात. आप्पा तुम्हीच म्हणायचात ना, वल्ले अंथरूण बघून पाय पसरावे, बरोबर? हो, पण ही वल्ली तशी नाहीये. ही वल्ली आधी पाय पसरते आणि मग त्याप्रमाणे अंथरूण आणते. आप्पा मी कसे दिवस काढले तुम्ही बघितले नाहीयेत का? हा, अरे आता मला तसं नाही जगायचंय, मला श्रीमंत व्हायचंय. या मार्गाने नवऱ्याची अशी बोली लावून? जो मार्ग असेल तो मला मान्य आहे. बोलले ओरडू नका आप्पा. मग तुम्ही तरी मला समजून घ्या. अहो तो माझा नवरा आहे, मी नाही ओळखत का त्याला? तो असं काही करणार नाहीये. ठीक आहे, तो कदाचित आज गुंतला नसेल पण उद्या गुंतणार नाही कशावरनं? मागे सुद्धा ती बाई घरी आली होती, तिनं चांदीच्या काही वस्तू तुला बक्षीस म्हणून दिल्या. त्याच वेळेला मी तुला सावध केलं होतं वल्ले. ठीक आहे, पण आता तुला डोळे मिटूनच जर वावरायचं असेल तर मी काहीही करू शकत नाही. मग काही करू नका. जे करायचंय ते मला करू दे. मनापासून थँक्यू, पोटभर थँक्यू, प्रचंड थँक्यू. तुला माहिती नाही तू आज काय जादू केलीस राधा. तुझ्या मामाच्या डोक्यावरचं आणि माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलंस तू. तर तुला तर माहितीये मी किती भारी आहे. तुला एक खरं सांगू का, तुला जेवढ्या इंटेन्सिटीने आकाश जोशी इकडनं बाहेर गेलेला हवा होता ना, तितक्या डबल इंटेन्सिटीने मला तू जायला हवा होता. सो इट्स ओके. थँक्यू. काय हवं तुला? हे सोपं आहे की, एक तर असं फॉर्मल वागणं बंद कर आणि तुला एक शॉपिंग लिस्ट देते, त्यातल्या गोष्टी आण म्हणजे झालं. मामाने आजवर खूप सोचलंय माहितीये का. मी जन्माला यायच्या आधी, मला वाढवताना, इनफॅक्ट आता तो परत आल्यावरती सुद्धा. त्यामुळे आता मला तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त हॅपीनेस असायला हवाय, बाकी काही नाही. मी त्यांना खूप आनंदात ठेवेन राधा, प्रॉमिस. आय नो, मला खात्रीच आहे त्याची. म्हणून तर मी माझ्या मम्माला इतक्या रेडीली सॅक्रिफाईस करायला तयार झाले ना. नाही तर कुठली मुलगी स्वतःच्याच मम्माला असं म्हणते की तू जा बिंदास सासरी, इकडलं सगळं मी मॅनेज करते. आलो. मी विचारलं होतं ना का आवडते मला राधा. सापडलं उत्तर? जाणवलं कधीच होतं, आता दिसलं. आता मी जे बघितलं ना त्यासाठी आवडते मला. खरी आहे ती, जशी आहे तशी ठाम उभी राहणारी, स्वतःच्या माणसांवर जीवापाड प्रेम करणारी. मला त्यातला एक माणूस व्हायचा. अनामिका, थांब. थांब. खबरदार, आतमध्ये एक पाऊल सुद्धा टाकायचं नाहीस.
चपला काढ. या त्या राक्षसाची काळी सावली पडली होती ना म्हणून नजर लागली होती हो माझ्या सुनेला. आता सगळं नष्टचर्य संपले. आता सगळं छान होणार बघ. अक्षवंत आयुष्यमान बाबा. मावशी मावशी किती दिवसांनी या वाड्यात पाऊल ठेवते. त्या दिवशी जेव्हा जेव्हा वाड्याबाहेर पडले तेव्हा वाटलं संपलंच सगळं. या वाड्याला माझी प्रेमाची माणसं कायमची गमावून बसली. नाही असं कसं होईल हो होणाऱ्या सुनबाई. आता आपली माणसं म्हटल्यानंतर थोडेसे रुसवे फुगवे चालायचेच. थोडे रुसवे फुगे नाही, रितसर अपमान करून गेल्या होत्या ह्या. बरोबर ना? असेल ना, पण मला माणसं आवडतात. मला नाती आवडतात वल्ली. नात्यांना नाव देण्याची घाई आणि ते मिरवून हक्क मिळवण्याचा उतावीळपणा माझ्यात कधीच नव्हता वल्ली. बघूया ना आपण. फक्त जास्त उडू नका, कळलं? ऐका, वाट सोडते मी आता, पण तुमचा पिच्छा सोडणार नाही. वल्ली, आता नाही मला भीती वाटत. आकाश जेव्हा माझ्या आयुष्यात परत आला तेव्हा राग, टेन्शन, प्रचंड भीती हे सगळंच अनुभवलं मी. याच्यापेक्षा वाईट आता काहीच होऊ शकत नाही. आणि आता तर माझी माणसं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सौरभ माझ्या बरोबर आहे. त्यामुळे मला आता कशाचीच भीती वाटत नाही. एवढा सगळा घोळ घालून आकाश नेमका कुठे गेलाय ना तेच कळत नाही मला. जमेल का हिला? जमेल का? हो. चला 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 लोक, गरमागरम मसाला दूध तयार झालेला आहे. ठेवा ठेवा, सावकाश सावकाश. असं राहू दे. तू चक्क मसाला दूध केलास? अर्थात शेफ माई मावशीच्या गायडन्स खाली. यू नो, अगं खूप मदत केली हो त्यांनी मला. पोरगी आता मोठी झाली आहे. हो खरं. आणि जबाबदार सुद्धा झाली आहे. हो. काय म्हणाला? ग्लास लागतील ना आपल्याला? मी आणतो. हा हो, जा घेऊन ये. नाही मावशी, सौरभ कुठे? अगं बाई, बघितलं का? होणाऱ्या चौबाईंना आठवण येते भाऊजींची. तरी बरं ऑफिस मध्ये रोज भेटतच असतील नाही का? नाही पण एक क्षणही राहवत नाहीये त्यांच्याशिवाय, हो की नाही? चांगलंय की मग. हो हो. काही नवरे असतात नशीबवान. किती खोड्या काढतोस रे तिच्या? हा, म्हणजे आता लग्न जमलंच आहे तर चिरवा चिरवी करण्यात जरा मजा येते नाही? आला आला. पहिली गोष्ट, ते पैशात ना ते रिवॉर्ड आहे. रिवॉर्ड म्हणजे तू जे काही फ्रॉड पकडून दिलायस ना त्याच्यासाठी दिलेला रिवॉर्ड. कारण मी वरती रिपोर्ट केला होता म्हणून त्यांनी माझ्या थ्रू तुला पैसे दिले आणि मी तुला काही पैसे देऊन विकत घेतला नाहीये. आणि राहिलं गोष्ट, जर तुला हे पैसे नको असेल ना तर अकाउंट डिपार्टमेंट मध्ये जा आणि त्यांना दे परत. समजलं? दुसरी गोष्ट,
हे जे काही पोस्ट तुला दिलंय, तू तुझा कॅलिबर प्रूव्ह केलाय, तू डिझर्व करतोय म्हणून तुला मी हे पोस्ट दिली आहे. मला तुझा काही गैरफायदा घ्यायचा इंटेन्शन नव्हता, कळालं? आणि आता राहिला प्रश्न मी जे काय तुला पर्सनल बोलली त्याचं. सचिन, मी तुला कधीच बोलली नाही की तू माझ्याशी लग्न कर. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की मला तू आवडतोय आणि मला तुझा सहवास पाहिजे आयुष्यभर. कुठे मी एक मॅरिड माणसाला हे सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचंय? सांगितलं होतं? विचारलं होतं हे प्रश्न? नाही. आणि मला आता सांग, यात चुकीचं काय? प्रेम करणं चुकीचं आहे? मनातलं बोलणं चुकीचं आहे? सांग ना. हे बघ सचिन, मला तुझे म्हणजे बाकी लोकांसारखा पुढे वेगळा मागे वेगळं बोलायला येत नाही. फर्स्ट डे पासून मला माहिती होतं की तू मॅरिड आहे. काही गोष्टी आवडली होती सचिन, म्हणून मला स्वतःला थांबवता नाही आलं. मी प्रेमात पडली आणि यात काय गुन्हा आहे असं मला वाटत नाहीये सचिन. मनात ठेवून तुझ्या समोर येणं, वेगळं वागणं मला जमलं नसतं, म्हणून मी बोलली. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. यात काय चुकीचं आहे? आणि तू कसं विचार करू शकतो रे की मी तुला विकत घेणार? एवढं फालतू वाटतंय का रे तुला माझ्या फिलिंग्स? तुला माहितीये मी खूप खूप धोका खाल्लंय. खूप लोकांनी मला धोका दिलाय. तूच होता जी माझ्याशी खरं होता आणि तेच मला आवडलं होतं रे सचिन. तुझा एवढा माझा कोणी अपमान नाही केला, कोणी इन्सल्ट नाही केलं. पण आता बस झालं. तू इथून जा, इथून जा सचिन. मॅम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सांगायचं म्हणजे सांगायचं म्हणजे मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. विचार ना मग. मॅम, दादाच्या आयुष्यात कोणी मुलगा असेल तर म्हणजे आहे का कोणी? नाही नाही, म्हणजे आत्ता नाही आहे. ओ, पण आला तर काय? तर चालेल तुम्हाला? नाही चालणार. म्हणजे मला माहिती आहे की कधी ना कधीतरी माझ्या मुलीच्या आयुष्यात कुणी ना कुणीतरी मुलगा येणारच आहे. पण म्हणजे तुम्हाला चालेल ना? तिला चालणार असेल तर मला का नाही चालणार? पण तिचं प्रेम आहे का त्याच्यावर? तिचं माहित नाही, पण त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. हो, चांगलंच आहे की मग. कॉफी. थँक्यू. मॅम, तो मुलगा तुमच्या एवढा श्रीमंत नसेल तर? नसू दे ना मग. पैसा बघून मुलगा निवडल्यावर काय होतं? राधाने त्यांच्या बाबतीत बघितलेलंच आहे. आय रिअली होप निदान या वेळेला तरी राधा मुलाचा स्वभाव, कर्तृत्व, त्याची तत्व बघून मुलगा शोधेल. थँक्यू मॅम. म्हणजे करेक्ट आहे. मुलगा कोण आहे? म्हणजे इथे नाहीये, पुण्यात असतो. फॅन्टॅस्टिक. तू त्याला सांग, राधाला तू सांगून टाक, मी भेटेन त्याला. नाही, त्याला आधी तुम्हाला भेटायचंय. अरे वा, म्हणजे मुलीच्या आधी मुलीच्या आईला भेटायचंय. सौरभचा शिष्य आहे की काय? आर यू ओके? ओके, भेटेल तो. म्हणजे मी सांगतो त्याला तुम्ही भेटाल म्हणून. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं
एकांतात म्हणून मी तुला बाहेर बोलवलं. काय? मला सांग हे आपला नील तसा चांगला मुलगा आहे नाही? तू हे विचारायला मला बाहेर बोलवलंस? अगदी अगदी काही हे नाही पण तरी म्हणजे कसा 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 वाटतो तुला तो? काही खास नाही, म्हणजे भांडायला मजा येते त्याच्यावर. आणि आणि भोळा आहे फार, म्हणजे त्याची मस्करी केली ना तो खूप सिरियसली घेतो. मग खूप हसू येतं. हे ते छानच आहे, मस्त आहे, ते खूप मस्त आहे. पण हे कसं वाटतं तुला, म्हणजे एक माणूस म्हणून तुला तो कसा वाटतो? हा काय मुद्दा आहे? माणसासारखा माणूसच वाटणार ना. राधे, मी नील बरोबर साईट. काय? नील बरोबर साईट वर. हा आजी जरा हळू करतेस का? नील बरोबर साईट वर जाऊन मग ऑफिसला येणार आहे. ओके. सॉरी. ओ रे देवा, मी विसरलेच. आजी हळू कर ना, फोन येतोय. हॅलो, बोल नील. राधा ऐक ना, मी आज जरा लेट जाणार आहे ऑफिसला, त्याआधी आपण भेटूया का? काय? हॅलो हॅलो राधा. एक मिनिट थांब तू. आजी यार हळू करशील का? हॅलो. आवाज येतोय का? आजी मिक्सर बंद कर का, मी येऊ तिकडे आता. ऐक ना, आपण आधी भेटूया का ऑफिसला जायच्या आधी? नील 1 मिनिट होल्ड कर प्लीज. आजी अति होत आहे आता तुझं. आणि तुझं होतंय ते काय आहे? ते अति नाहीये. त्या फाटक्या मुलाबरोबर गावभर भटकत असतेस. मित्र आहे तो माझा. मित्र म्हणे? अगं तुझ्या आईच्या ऑफिस मध्ये नोकरी करतो ना तो. मग काय मित्र नाही का असू शकत? अरे 1 मिनिट. काय आरडाओरडा चाललाय? माझं डोकं नका उठवू प्लीज. किती भांडताय? तू समजावून सांग तिला. त्या वाटेल त्या मुलाबरोबर भटकायचं नाही म्हणाव. त्या मुलाचं एक नाव सुद्धा आहे, नील, आणि तो खूप चांगला मुलगा आहे. चांगला आहे म्हणे. निर्लज्जासारखा सदा इथे येत असतो. तो इथे येतो कारण मी त्याला बोलवते. मला आवडतो तो आलेला. ओके. आई कशी मुलगी. एक मिनिट. आता यात आईचा काय संबंध आहे? तिला का नाव ठेवतेस तू? का नाही ठेवायची तिला नावं? तिची चूक आहे. तिच्यामुळे आज तुझे वडील या घरात नाहीये. असते ना तर त्यांनी तुला चांगली धाकात ठेवली असती आणि वेळच्या वेळेला लग्न लावून दिलं असतं. नाही लग्न करत आहे तेच बरं आहे. या तुझ्या सततच्या बुणबुणीमुळे ना लग्नावर विश्वास उडलाय माझा. काही नको मला. प्रेम नको, रिलेशनशिप नको, लग्न नको. थँक्यू व्हेरी मच. निमित्त शोधा तुम्ही बेफामपणा करायला. राधा असं काय बोलते सगळं? उलटाच गेम करशील अशाने माझ्यावर. का नको प्रेम? नील आता उशीर करू नको बरं. कमवायला लागलायस, आता लग्न कर. उगीच आमच्या जीवाला घोर लावू नको बरं का. नील, आईचा आशीर्वाद आहे. होणार होणार सगळं नीट. आणि काय आहे ना नील, बोलायलाच इतका घाबरत असेल हा मुलगा, तर राधाला काय प्रपोज करणार? पुढे जाऊन संसार कसा करणार? आणि मुळात इतका भित्रा मुलगा राधाला आवडेल का? छे छे, बोलायलाच घाबरतो म्हणजे मला नाही वाटत नील ह्याचं काही होऊ शकतं. मला राधा आवडते. काय? मला राधा आवडते. अरे मग मॅड मुला घाबरतोस काय? मोठ्यांदी सांग, मला राधा आवडते. मला राधा आवडते. आणि मला राधासाठी तू आवडतोस नील. काय झालं? पुन्हा एकदा सांगू, नील मला राधासाठी तू खूप आवडतोस.
थँक्यू मॅम, खरंच थँक्यू. आणि 1 मिनिट, आता तुमचा पगार दुप्पट वगैरे होणार नाहीये आणि मी तुम्हाला पार्टनरही करून घेणार नाहीये. हळूहळू प्रगती करा आणि पुढे जा फर्म मध्ये. ओके? थँक्यू. थँक्यू. खरंच सौरभचा शिष्य आहेस. पण 1 मिनिट, राधाला कधी विचारणार आहेस? लवकरच. तुम्ही आहात ना पाठीशी? ऑफकोर्स. फक्त आज नको हा. मॅडमचा मूड फार छान नाहीये. ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो. हा सर. मी अनामिका. मी आज कोर्टाच्या तारीख घेतोय. कोर्टाच्या पॉसिबल तारखा आम्ही तुम्हाला कळवतो लवकरच मेसेज करून. त्या दिवशी तुम्हाला आणि आकाश जोशींना यावं लागेल. हा? हो सर, मी आहेच अवेलेबल. आणि आकाश जोशी? सर, त्याचा काही नेम नाही. म्हणजे त्याचं काही कळत नाहीये सर. कुठे गायब झाला तेच समजत नाहीये. गायब? हो, म्हणजे इतक्यात अचानक घरी येणं, तिथे धडकणं, आरडाओरडा करणं, फोन करून त्रास देणं, यातलं काहीच झालेलं नाहीये. ऑफिसला सुद्धा आला नाहीये बरेच दिवस. अहो, असं कसं चालेल अनामिकाजी? त्यांनी येणं अत्यंत आवश्यक आहे. आय नो सर, मी बघते काय करायचं ते. मिस अनामिका, तुम्ही म्हणाला होतात की हा त्याचा पॅटर्न आहे. मागेही कोर्टाच्या तारखांना हा माणूस असंच काहीतरी करायचा, हो ना? हो सर. मग बेस्ट आहे. त्याची ही स्टाईल आपण आपल्या पथ्यावर पाडून घ्यायची. म्हणजे हा माणूस विक्षिप्त आहे. त्याचा वागण्याचा काही नेम नाही. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही हे आपण कोर्टात सिद्ध करायचं. थोडक्यात त्याला मानसिक रुग्ण आहे असं सिद्ध करायचं. नाही, म्हणजे मानसिक रुग्ण आहे की नाही माहित नाही, पण हे मात्र खरं की त्याच्या वागण्याचा काहीही नेम नसतो. डन. तेवढं बस झालं आपल्यासाठी. ओके सर, थँक्यू. तुला आवडतो का मी? तुला माहितीये ना मी तुझी कंपनी किती एन्जॉय करते. पण म्हणजे हो ना. मी तुझी कंपनी एन्जॉय करते म्हटलं. तू आवडतोय असं कुठे म्हटलं? ते पण म्हण ना. म्हणून मला आवडतोस तू असा थोडा थोडा. थोडा थोडा काय असतं? थोडा थोडा म्हणजे असा थोडा थोडा जास्त आवडतोस. आवडतो पण म्हणजे असं असं काय? आता आय लव्ह यू राधा. आय लव्ह यू टू. बर ऐक ना, हे सगळं ठीक आहे पण ना मला प्रायोरिटीनी मम्मा आणि पटाचं सॉर्ट करायचं रे. मला मदत करशील? हो, तुला करीन मदत. खरं? प्रॉमिस. कुलकर्णी काकू इकडे या. ऐका ना, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काही नको. आजकाल तुमच्या वाड्यात ना काहीतरी भलतं सलतं चालू असं. पण साधी जरी चौकशी करायला आलं ना तर तुमच्या माई मावशीला आवडत नाही. ते जाऊ दे ना. मी काय म्हणतेय, मला ना तुमची ती एक भाची आहे बघा, डॉक्टर आहे ना, डॉक्टर. हो, मनोविकार तज्ञ आहे. हा का तुला जायचंय का तिच्याकडे? मी कशाला जाऊ? नाही, एकदा गरज आहे तुला, दाखवून घे. ऐका ना, तुम्ही ना उकळत वाकड्यात शिरू नका. हा, जेवढे प्रश्न विचारले त्याचं उत्तर द्या ना. ती तुमची भाची आहे ना, तिचा नंबर मला द्या. कशाला? कशाला म्हणजे
ते ते काय माहितीये, माझ्या ओळखीत ना एक व्यक्ती आहे, तो ना जर वेड्यासारखाच वागतो, म्हणजे असं भंजाळलेला असतो सतत, आणि काय त्याला ना भावनांवर त्याच्या ताबाच नाहीये. म्हणजे मला समजून घ्यायचे की का त्याला त्याच्या भावनांवर ताबा नाहीये. आप्पांबद्दल बोलतेस का? नाही, त्यांना खाण्याचे पदार्थ दिसले ना का ताबा राहत नाही त्यांच्यावर. हो का? तुम्ही तुमच्या माणसांकडे लक्ष द्या ना. नग बसले ते केक तुमच्या घरी, माझ्या आप्पांचं मी बघून घेईन. तुमच्या घरच्यांना मी बोलते का? हा, ते जाऊ देऊ. तर तो माणूस जी औषधं घेतो ना, ती मला जरा तपासून बघायची की काय बाबा, कुठली औषधं घेतो वगैरे वगैरे. तर तुम्ही एक काम करा ना, तुमची ती भाची आहे ना, तिचा नंबर मला द्या, मग पुढे मी बोलून घेते. द्या द्या. ह्यांच्याकडे काही कमी विचित्र माणसं होती, आणखीन एक मनोरुग्ण भरती केलाय. ओ, नंबर देताय ना? हा, द्या. घे ना. हा, कुलकर्णी भाजी. हा, निघा ना. फायनली उद्यापासून तू फ्री बोर्ड होणार आहेस. आय, काय झालं, चेहरा का पाडून बसलीस? काही नाही ग. हा, आकाश फोनच उचलत नाहीये. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चळतोय तो. मामा, तो येईल ना ग उद्या नक्की? काय माहिती, त्याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही. एकदा फोन उचलून सांगायला काय जातंय की येतोय मी उद्या. 20-22 वर्षात एक कॉल केला नव्हता मी त्याला, आणि आता इतक्यात 26 कॉल्स केलेत. मामा, चिल, शांत हो. येईल तो. ट्राय कर एकदा परत. डोंट वरी, येतोय मी. अरे चंद्या, हा चहा नाहीये, हे अमृत आहे, अमृत. जरा प्रेमाने दे. प्रेमानेच दिलं रे. सगळ्यांचं प्रेम व्यक्त करणं तुझ्यासारखं नाहीये. म्हणजे गुलू 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 गप्पा मारायच्या आणि डोळ्यात डोळे घालून हसायचं. चंद्या, डोक्यात जाऊ नको. आधीच ते आकाशच्या आजाराबद्दल कळल्यापासून डोकं फिरायची वेळ आली. त्यात आता उद्या कोर्टाची तारीख आहे. चंद्या, हा उद्या आलाच नाही तर सौरा, मला काय वाटतं माहितीये का, की हा माणूस आपल्याला शेवटपर्यंत छळणार. हॅलो. अरे हॅलो, काय कसं काय? माझं बरं चाललंय सगळं. छान चाललंय. तू खूप फॉर्मात दिसतोय सर. चिमणी नाहीये म्हटल्यावर. नाही, फार कमी वेळ मिळतो मला असा सुवर्ण क्षण, नाही का? तुम्हाला सांगतो, ह्याच हे मला मी जरा आलो, सर्व्हिस बघतो. हो, उद्या कोर्टाची तारीख आहे मिस अनामिका. हो, ऐक ना, ते सांगायचंच होतं तुला. आकाशशी बोलले फोनवर. म्हणजे मी साधारण 26-27 कॉल्स केले, त्यानंतर फोन उचलला त्यानं. पण महत्वाचं म्हणजे तो येतोय उद्या, आणि त्यांनी काहीही चिडचिड बडबड विचित्रपणा न करता मुद्द्याचं बोलला आणि फोन ठेवून दिला. मिस अनामिका, तुम्हाला त्याचं हे वागणं थोडं विचित्र वाटत नाही? ऑफकोर्स वाटतो, पण आकाश सुरुवातीपासून सरकलेलाच आहे. नाही,
तसं नाही, मी असं म्हणतोय की कधी कधी आकाशकडे बघून असं वाटत नाही की त्याला एखादा मानसिक आजार असेल? मानसिक आजार वगैरे ते काही मला माहित नाही, पण तो तो विक्षिप्तच आहे. अरे स्वतःच्या मनाला येईल तसं वागतो तो. आजूबाजूच्या माणसांना काय वाटतंय, त्याचा काय परिणाम होतोय त्यांच्यावर, त्याला काही पडलेली नसते. सिंपल. म्हणजे तुम्हाला त्याच्या ट्रीटमेंट बद्दल काहीच माहिती नाही? कसली ट्रीटमेंट? हा नाही, ट्रीटमेंट नाही हो, मी म्हटलं कोर्टाची तारीख काहीतरी माझ्या डोक्यात. पट्या तू विषय बदलू नकोस. ट्रीटमेंट कसली? हे बघ आकाश, मी फक्त तुझा डॉक्टर नाहीये. अरे आपलं नातं. अनामिका फक्त माझी आहे डॉक्टर, आणि ही फक्त माझीच असू शकते. दुसऱ्या कोणाची मी नाही होऊ देणार. आणि डॉक्टर अशा काय अपेक्षा ठेवल्या तुम्ही तिच्याकडून? सांगा ना मला. आपल्या बायकोने मनापासून आपल्या नवऱ्यावर प्रेम करावं, सकाळी उठल्याच्या नंतर गरम गरम चहा द्यावा, तयार होऊन ऑफिसला जात असताना असं प्रेमानं थांबवावं, दुपारचा गरम गरम डबा तिने असं हातात ठेवावा, प्रेमानं आलिंगन द्यावं आणि ऑफिसला त्याला रवाना करावं. ऑफिस सुटल्याच्या नंतर जेव्हा मी असं परत येईल, आल्या आल्या मस्तपैकी थंडगार पाण्याचा ग्लास ती माझ्या हातामध्ये देईल. पुन्हा संध्याकाळचा एखादा चहा गरम गरम मला ती पाजेल, आणि मग छानपैकी मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा घेऊन मी येईल आणि तिच्या केसात मी माळेल. पुन्हा संध्याकाळी प्रेमाने तिने मला विचारावं की आकाश, मी जेवणासाठी काय करू? मग मी तिला प्रेमानं सांगेल की जे तुला करावंसं वाटेल ते कर, मी खाईन. मग माझे मनपसंत पदार्थ करून ती मला खाऊ पिऊ घालेल. छानपैकी बेडवरती जाण्याची ती तयारी करेल, आणि मग मी म्हणेन की काय जगावेगळ्या अपेक्षा केल्या मी तिच्या? काहीच नाही. काय मूर्खपणा आहे हा आकाश. हे आधी थांबव, आणि हे थांबवलंस ना तरच लोक तुला ऍक्सेप्ट करतील. कळतंय? अरे तू अनामिकाशी असाच वागत असशील तर अवघड आहे सगळं. तुझ्या तिच्याकडून खूप अपेक्षा आहे. अरे पण तिला तुझ्याकडून काय हवंय यात तुला काहीच इंटरेस्ट नाहीये. आकाश, मला काहीच इंटरेस्ट नाही. डॉक्टर, आपल्या बायकोनं आपल्या धाकात राहावं, आपल्या नवऱ्याचं म्हणणं कायम तिने ऐकत राहावं. एवढा साधा आणि सुटसुटीत लग्नाचा अर्थ फक्त मला माहितीये, जो लहानपणापासून मी माझ्या आई आणि बापांच्या बदला मी अनुभवलाय, आणि तेवढाच लग्नाचा अर्थ मला कळलाय. या पलीकडे मला दुसरा अर्थ माहित नाही. अरे बायकोला बाहेर जाऊन कुठे सुद्धा काम करण्याची गरज नाहीये अजिबात. जगातल्या सगळ्या सुखांची उंजळ मी तिच्या पायावरती अर्पण करायला मी तयार आहे. कुठेच जायची तिला गरज नाही. थँक्यू. राधे, कसला आलंय का पार्सल? आज तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. वा वा, माझ्या समोर केकचं पार्सल घे आणि सरप्राईज म्हणे. मम्मा, ऑब्विसली केक हा फक्त पार्ट आहे ना त्या सरप्राईजचा. खूप मस्त प्लॅन केलाय आणि सगळं सेट आहे. सो आज कोर्टातनं जाऊन आल्यावरती आपण प्रचंड एन्जॉय करणार आहोत. ओके ओके. आज कशासाठीही अडवणार नाहीये तुला. आज खूप खुश असेल ना अनु? हो आहे ना. तेही खरंच आहे म्हणा. जावई बापूंचा स्वभाव तसा कडकच आहे. त्यांच्यापासून सुटका मिळणार म्हणजे आनंद होणारच की तुला. अरे वा, शेवटी हे तुला कळलं का? माहित आधीपासूनच होतं ग. सोपं नाहीच आहे त्यांच्यासोबत राहणं. पण तुला एक सांगू अनु, तसं तर कुठल्याही पुरुषाच्या सोबत जुळवून घेऊन राहणं सोपं नसतंच. तडजोड ही करावीच लागते. आई, तुझं हे सगळं बोलणं मान्य करायला आता फार उशीर झालाय. आता काही उपयोग नाहीये त्याचा. उशीर नाही झालेला, उलट आत्ताच संधी आहे.
तू जर आज कोर्टात सांगितलंस ना की मला घटस्फोट नकोय, तर मला खात्री आहे जावई बापू तुझ्यासोबत नक्की राहतील, मोठ्या मनाने तुला माफ सुद्धा करतील. तो मला माफ करणार? आता कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे याच्यावर वायफळ चर्चा नकोय. माझा ऐक ग, मी तुझी आई म्हणून सांगते तुला, संसार वाचव तुझा. असं माणूस बदलून कोणी सुखी होत नसतं. संसार सुखी होण्यासाठी स्वतःत बदल करणं, परिस्थिती आहे तशी तिचा स्वीकार करणं, तडजोड करायला शिकणं, हे सगळं गरजेचं आहे. हे सगळं केलंस ना तर जावई बापूंशी पटेल तुझं. पण मला पटवून घ्यायचं नाहीच आहे. आकाश सारखा विक्षिप्त, विचित्र आणि बेभरोशाचा माणूस मला नकोय माझ्या आयुष्यात. आणि राधा, तिचं काय? तिला वडील नकोय? तू बघितलंस ना, आम्ही वेगळे होतोय म्हटल्यावर ती सेलिब्रेशन प्लॅन करत होती. आई, तुला वाटतं की तिला बाबा हवाय? ते ती सगळं फक्त तुझ्यासाठी करते. आईच्या आनंदासाठी तडजोड करण्या एवढं मोठं मन आहे माझ्या नातीचं. पण मला खात्री आहे ती कितीही वरवर नको म्हणत असली ना तरी अशा अडनिड्या वयातल्या मुलीला वडील आयुष्यात नकोय हे घडणं शक्यच नाही. एक मिनिट आई, राधा माझ्याशी याविषयी अगदी मोकळेपणानं बोलू शकते. तिलाही आकाशचा तितकाच राग येतो जितका मला येतो. तिलाही तो घरात नकोय, तिच्या आयुष्यात नकोय.